हाय हॅलो नमस्कार, मी विद्या नानेर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, इथे मी अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज तुम्हाला इथे कट करून दाखवणार आहे। तर आपली कंबर फिटिंग आहे 30। तर इथे आपल्याला अस्तरची घडी मोडून घ्यायची आहे आणि बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे। उंची बघा इथे 13 आहे, तर 14 घ्यायची आहे आणि आपल्याला शोल्डर 5.5। तर इथे बघा आता 30चा चौथा भाग येतो 7.25। तर आपल्याला 7.25 मध्ये 1.25 इंच मिळवायचा आहे, म्हणजेच 9 मध्ये परत 1.25 इंच मिळवायचा। तर इथे आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 6 इंच। इथे 5.5 शोल्डरला जेवढं टाकलं ते भरते का बघायचं व्यवस्थित आणि उभी रेष मारायची आहे। तर इथे बघा आपण जे कंबरला माप टाकलं आहे ते छातीलाही माप टाकायचं आहे। इथे मोंडा समोरचा 1 इंच, मागचा 1.5 इंच पट्टीने इथे रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर इथे बघा रेषा मारणं झालेले आहेत। तर इथे आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर बघा इथे शोल्डर 2.5 इंच आहे, त्यामध्ये 1.25 इंच आपल्याला वाढवायचं आहे, म्हणजेच अर्धा आणि 1.25 इंच असं वाढवायचं आहे शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी। तर इथे बघा 1.25 इंच आपला गळ्याची रुंदी आलेली आहे। तर इथे मी पाठ 4.25 आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच वाढवते। इथे आपल्या गळ्याची रुंदी 2.25 आली आहे। आता इथे मी पट्टीने रेषा मारून घेते, बॉक्स तयार करून घेते। तर इथे आपल्याला मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे। तर आपल्याला पाठीच्या भागावरून समोरचा प्रिन्स कट माप काढायचा आहे। तर इथे मी आता आपला शोल्डरचा मध्य काढायचा आहे। तर इथे मी शोल्डरचा मध्य काढते। तर इथे 2.25 आलेला आहे। तर इथे मी 2.25 पासून आपल्याला टेप सरळ पकडायचा आहे खालीपर्यंत। तर इथे मी मध्य काढा तिथं टिक मार्क करते। तर आता बघा, तर इथे आपल्याला टक्सची उंची 5 टाकायची आहे। तर इथे मी आता पट्टीने रेषा मारून घेते। आता इथे मी समोरच्या मोंड्यापासून आकार देते टक्सपर्यंत। अगोदर हलक्या हाताने खडू ओढायचा, नंतर आपल्याला डार्क करायचा, ज्यांना आकार येत नाही त्यांच्यासाठी। तर इथे बघा आता 1.25 इंचाचा टक्स गळ्या रुंदी टक्सची। आता इथे 2.25 इंच उंची। तर इथे 5 इंचाच्या टक्सपासून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अगोदर खोल घ्यायचा आणि टक्सपर्यंत जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने। तर इथे आपल्याला आता हे थोडं डार्क करून घेते। समोरचा मोंडा आपल्याला हा टक्स ही डार्क करून घ्यायचा आहे।
तर इथे बघा आपल्याला आता समोरचा गळा 5.5 किंवा 6 तुम्ही घेऊ शकता तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार। तर इथे आपल्याला माझा गळा आहे 6.25, तर इथं तर आपल्याला 6.25 आहे तर 8 भरला पाहिजे। तर इथे माझा कमी भरला म्हणून परत मी अर्धा इंच थोडा खाली घेते। तर 6चा गळा आपल्याला उंची घ्यायची। तर इथे 7.25 आलं तर इथे 7.25 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला लागतो। हे बघा 6 इंच। तर आता हा आपण पाठीचा भाग कट करून घेऊ। तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर इथे आपला पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे। तर आता इथे बघा आपल्याला हा उरलेला जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने उलटी साईड टाकून घ्यायची आहे आपल्या ओपन बाजू, आणि त्यावर आपला पाठीचा भाग पूर्ण ठेवून घ्यायचा आहे। जे शिल्लकचं आहे ते मी दोन्ही सारखे आहेत का व्यवस्थित ते बघून घेतलेलं आहे, आणि नंतर मी ते थोडं जास्त झालं ते कट करणार आहे। तर आपल्याला हाताने प्रेस करायचं आहे, आणि इकडे बघा उंचीला अर्धा इंच आणि तिकडून 1.25 इंच खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने अर्धा इंच अशी पट्टीने आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे। आता बघा हे उमटलेलं आहे तर मी ते खडूने डार्क करून घेते। तर आपला समोरचा गळा टक्स जशाला जसा आता इथे मी कट करून घेते। खूप सोपी पद्धत आहे ज्यांना प्रिन्स कट येत नाही त्यांच्यासाठी। जे शिल्लकचं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे, साईडचा अर्धा इंच जास्त होतं। तर इथे बघा मी टक्सही कट करून घेते। तर बघू शकता आपला टक्स शिवल्याच्या नंतर खूप छान प्रिन्स कट बसतो। अशा पद्धतीने आकारही छान येतो। हे बघा मी वाढवलेलं माप टक्ससाठी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।